दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. दहा वर्षानंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भात महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, चित्रकर्मी पॅनलच्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते आनंद काळे, महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, विजय राणे, पीतांबर काळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या आवारात पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसात महामंडळाच्या निवडणुकीबाबत जे मुद्दे चर्चिले जात आहेत त्या संदर्भात मनमोकळेपणाने संवाद साधला. वर्षा उसगावकर या अभिनेत्री गटातून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील चित्रकर्मी पॅनलचे अन्य उमेदवार विजय शिंदे निर्माता, गणेश तळेकर निर्माता, सतीश रणदिवे दिग्दर्शक, विजय राणे दिग्दर्शक, पीतांबर काळे लेखक, महेश देशपांडे छायाचित्रकार, निलेश बुट्टे ध्वनी, सदानंद सूर्यवंशी रंगभूषा, विजय जाधव प्रसिद्धी, अनिल सुतार नृत्य दिग्दर्शन, सतीश बिडकर कला, रणजित जाधव कामगार असून कब्बशी हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले. इतक्या वर्षानंतर निवडणूक होते, त्याबद्दल तुमची काय खंत आहे आणि निवडणुकीबद्दल तुम्ही काय आवाहन करणार ते आवाहन करा. रेडी रोलिंग मॅम. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक 2026 ती तब्बल 10 वर्षांनी ही निवडणूक होते आहे. त्यामुळे सर्व सभासदांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. चित्रकर्मी पॅनलकडून 14 उमेदवार उभे आहेत. मी बिनविरोध आहे, कारण परमेश्वराची कृपा होती आणि सगळ्या सभासदांची शुभेच्छा होती म्हणून. पण ह्या सगळ्या पॅनलला निवडून देणं आता सगळ्या सभासदांच्या हातात आहे. 7 जूनला निवडणूक आहे, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि चित्रकर्मी पॅनलचं जे चिन्ह आहे ते आहे कब्बशी. त्यामुळे कब्बशीला तुम्ही तुमचं बहुमूल्य मत द्या आणि चित्रकर्मी पॅनलला बहुमताने निवडून द्या, ही मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सभासदांना ही मी विनंती करते. आता निवडून आल्यानंतर आम्ही काय करू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना मतदानाचे जे सभासद मतदानापासून वंचित झाले त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणं ही आमची प्रायोरिटी असेल. तसंच महामंडळाचा निधी वाढवणे हे सुद्धा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एजेंडा असेल. आणि अजून बऱ्याच योजना आहेत, पण त्या सगळ्या सभासदांच्या कल्याणाचाच योजना आहेत. तर खूप धन्यवाद तुम्हाला. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करते की चित्रकर्मी पॅनलला बहुमताने विजयी करा. धन्यवाद. सरकारच्या शिष्टमंडळात मॅडम आपला प्रतिनिधी असावा असं पण म्हटलं गेलं आणि जो आता बिनविरोध झाला तर राजकारण पण याच्यामध्ये झालं असं पण ते म्हणजे तुमची झालेली आहे त्याच्यामध्ये. कसं आहे की राजकारण आता खरं म्हणजे होऊ नये, पण दुर्दैवाने तसं झालेलं आहे. आणि तसं खरं म्हणजे कुठेच होऊ नये. मेन स्ट्रीम राजकारणात सुद्धा राजकारण होतं, पण जिथे फिल्म इंडस्ट्रीचं राजकारण आहे ते क्लीन असावं असं मला वाटतं. कारण आम्ही सगळे कलाकार आहोत, लोकांचं मनोरंजन करण्याचं आम्ही ब्रीद हाती घेतलेलं असतं आणि त्या
वेळातून वेळ काढून म्हणजे आमच्या कामातून वेळ काढून आम्ही सभासदांसाठी हे कार्य करतो विनामूल्य. त्यामुळे इथे कुठलंही राजकारण असू नये. जर ते झालं असेल तर त्याबद्दल मी खंत व्यक्त करते आणि झालंच आहे. झालं असेल असं नाही, झालंच आहे, पण त्याबद्दल मी खंत व्यक्त करते. त्याशिवाय मी काय म्हणू शकते नाही का. एक महिला म्हणून आपण महिला कलाकारांसाठी जे आहेत काही महिला खरं म्हणजे AGM मध्ये सुद्धा खूप महिला कलाकारांचा चेहरा मला दिसला पाहिजे. म्हणजे महिला सभासदांचा तो चेहरा दिसत नाही. फार मोजके हातावर मोजण्या इतक्या महिला येतात. तर मला तर असं वाटतं की जे नावाजलेले कलावंत आहेत, आता आनंदजी काळे आहेत, ते आता पश्चिम महाराष्ट्राची त्यांनी नाव मोठं केलेलं आहे. ते वजनदार व्यक्तिमत्व आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, ज्यांनी मुंबईत अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव केलेलं आहे. ते सुद्धा याच्यात आमच्या पॅनलमध्ये आहेत. याचा मला खूप आनंद आहे. तर असे जे नावाजलेले चेहरे आहेत त्यांनी ह्या रिंगणात उतरलं पाहिजे, जेणेकरून थोडंसं असतं ना, एक फेसला महत्त्व असतं. नाही म्हटलं तरी कार्य महत्त्वाचं असतंच, पण सगळ्यात आधी अट्रॅक्ट जे करतं ते नावाजलेलं त्याचं काम, त्याचा चेहरा, हे सगळ्यात आधी जास्त आकर्षित करून जातं. तर अशांनी जरूर ह्या राजकारणात यावं, म्हणजे महिलांनी आणि इतर सभासदांनी सुद्धा. आणि जास्तीत जास्त महिलांसाठी आपण सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणजे महिला सभासद ज्या आपल्या आहेत, तसंच वृद्ध आपले जे सभासद आहेत त्यांच्यासाठी आम्ही मानधन योजना तर आपली आहेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची, पण वाढवलं असतं, पण त्याच्यासाठी निधी वाढला पाहिजे. कारण वाढवायला आपण काय ते 5,000 सुद्धा रक्कम करू शकतो. आता आपण 1,000 त्यांना देतो. आधी 500 होतं. जेव्हा 2016मध्ये आमची कमिटी निवडून आली तेव्हा आम्ही ते 500 रुपये वाढवून 1,000 केली. पण थोडंसं तारेवरची कसरत होती. कसं आहे, निधी असल्यावर काही शक्य होतं. त्यामुळे आणि हा निधी कसा गोळा होतो तर सभासदांच्याच वर्गणीतून. दुसरा काही मार्ग आपण काही कुणाकडे मागू शकत नाही. पण आपण हा निधी जास्तीत जास्त वाढवला पाहिजे असं मला वाटतं. तर सभासदांना आपण ते मानधन वाढवून देऊ शकतो. अवर्गामध्ये नाही, आता एक आवाहन करा शेवटचं मतदानासंदर्भात. ब वर्गाचं अवर्गामध्ये कसं आहे, म्हणजे ते काही लोकांचं नाही झालं तर त्यांचं नाही, ब वर्गातून आपण ती 3 वर्ष त्यांना देतो ब वर्गातून अ वर्गात यायला, आणि त्याच्यानंतर आपण आढावा घेतो की त्यांनी योगदान दिलेलं आहे किंवा नाही. काही जणांना काय वाटतं चित्रपट महामंडळाचं सदस्य होऊ द्या म्हणजे आपलं काहीतरी पदरात पडेल. असं नसतं ना. तुम्ही योगदान दिलं पाहिजे तर तुम्ही अ वर्गात जाल. त्याचा आम्ही जरूर आढावा घेतो सगळी कमिटी बसून. असं नाही की ब वर्गात तो आहे 3 वर्ष झाली चला त्याला अ वर्गात घेऊया, असं कधीच नसतं. त्याच्या मेरिटवर तो अ वर्गात जातो आणि त्याच्यानंतर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त झालाच पाहिजे आणि त्याचं लिस्ट मध्ये नाव आलंच पाहिजे. आता आपले एवढे जे कलाकार आहेत 35,000 सभासद आहेत, काय उपयोग झाला त्यांना त्यांच्या मताचा किंवा आम्हाला त्यांच्या मतांचा? आता फक्त 3,000 किंवा 3,500च मतं आमच्यासाठी शिल्लक राहिली आणि त्यांच्यासाठी सुद्धा ते वंचित राहिले मतदानापासून. तर हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते झालंच पाहिजे. मॅडम, आता आपण अध्यक्ष आहात मॅडम. आता इलेक्शन नंतर माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही, हे बघा सध्या मी बिनविरोध निवडून आलेली एक उमेदवार आहे आणि याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे, सगळ्या सभासदांची, आणि सगळ्या शुभेच्छा माझ्याबरोबर राहू देत. मला जो काही माझ्यावर कार्यभार सोपवला जाईल किंवा आनंदजींवर किंवा कुणावरही कुठल्याही उमेदवारावर आम्ही तो खुशीने स्वीकारू आणि त्याचं कार्य करू. तर जी कमिटी होईल म्हणजे, आणि ती तुम्हीच निवडून देणार आहात, आमचीच कमिटी होणार आहे असा मला विश्वास आहे. चित्रकर्मीचे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्यांची कमिटी जर झाली ईश्वर कृपेने आणि होईल तर खरोखरच आम्ही चांगलं विधायक कार्य करू. आणि सर्वांना माझी नम्र विनंती आहे, 7 जून 2026 रोजी निवडणूक आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची आणि 2026ची 10 वर्षानंतर ही निवडणूक होते. तेव्हा ही सुवर्ण संधी सोडू नका मित्रांनो. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी मतदान केंद्रावर यावं आणि त्या दिवशी आपलं मत शिक्कामोर्तब करावं. आणि चित्रकर्मी या आमच्या पॅनलला, म्हणजेच कपबशी हे आमचं चिन्ह आहे, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे. त्यांनी आपली भरघोस मतं चित्रकर्मी पॅनलला द्यावी ही नम्र विनंती. नमस्कार. तुम्हाला काय बोलायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 10 वर्षात काहीच कामं झालेली नाही आहेत. ती कामं करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला पुढे आणि एक सांगू का, या सगळ्या ह्याच्यात काही गोष्टी अशा आहेत की ज्या कदाचित सगळ्यांपर्यंत पोचलेल्या नसतील.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये साधारणपणे 100 फिल्म्स बनतात. 40 लाखापासून ते 2-2.5 कोटीपर्यंतची फिल्म असते. ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही जर पकडलं तर 100 कोटीचा हा टर्नओव्हर आहे. रेव्हेन्यू पण साधारण तेवढाच क्रिएट केला जातो, कारण सगळ्याच फिल्म चालतात असं नाही आहे. पण महामंडळाच्या घटनेमध्ये आज टेलिव्हिजन, OTT ह्या पण गोष्टी इन्क्लूड आहेत, जे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. टेलिव्हिजनचा जर टर्नओव्हर तुम्ही बघितलात तर साधारण ह्याच्या 6 ते 7 पट आहे. 38 सिरियल्स आत्ता चालू आहेत वेगळ्या वेगळ्या चॅनलवरती पकडल्या तर. OTT वरती पण बरेचसे कार्यक्रम चालू आहेत. या सगळ्याचा रेव्हेन्यू वर्षाचा बघितला तर 700 ते 800 कोटीच्या घरात जाईल. तर एवढ्या मोठा रेव्हेन्यू असूनसुद्धा त्यांना आमच्या महामंडळात त्या पद्धतीनं सामील करून घेतलं गेलेलं नाही आहे असं आम्हाला वाटतं. तर त्या सगळं झालं, त्यामध्ये शॉर्ट फिल्म्स आल्या, OTTवरचे कार्यक्रम आले, टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम आले. तर हे सगळेजणं एकत्र येऊन काहीतरी उत्तम काम करू शकतो असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोक्यात आहेत. त्या सगळ्याच इथे सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही. त्याच्यासाठी कप बशी या चिन्हावरती 14 जणांना तुम्ही शिक्का मारा, आमचं संचालक मंडळ निवडून आणा आणि पुढच्या 5 वर्ष त्या सगळ्या संचालक मंडळांना तुम्ही 10 वर्ष दिलेली आहेत. आम्हाला किमान 10 महिने द्या. काय करतो ते करून दाखवण्याची आमची जी तयारी आहे ती तुम्ही बघालच. धन्यवाद. थँक्यू.